नाशिक रोड भागातील दुर्गा उद्यान परिसरातील स्टार प्लस मॉलमध्ये सायंकाळी 5च्या सुमारास भीषण आग लागली। मॉलच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते। या मॉलमध्ये अनेक रुग्णालये असल्याने एकच खळबळ उडाली। अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत 2 लँडरच्या साहाय्याने नवजात बालके आणि रुग्णांना सुखरूप बाहेर काढले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्टार प्लस मॉलच्या पार्किंगमधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केले। बेसमेंटमध्ये उभी असलेली एक रुग्णवाहिका आणि अन्य 2 वाहने या आगीत जळून खाक झाली आहेत। वाहनांच्या टायरचा आणि साहित्याचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड अग्निशमन केंद्राचे प्रमुख राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले। आगीचं गांभीर्य ओळखून मुख्यालय, के वाघ, सातपूर आणि सिडको केंद्रावरून अतिरिक्त बंब पाचारण करण्यात आले। पथकाने जीवाची पर्वा न करता मदत कार्यात झोकून दिले। या मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आणि दवाखाने आहेत। आग लागल्याचं समजताच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली। आगीच्या धुरामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ऑक्सिजन सिलेंडर फुटण्याच्या भीतीने नातेवाईक भयभीत झाले होते। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने 2 लँडरच्या साहाय्याने नवजात शिशूंना बाहेर काढले। तसेच गंभीर अवस्थेतील रुग्ण आणि वृद्ध नागरिकांना स्ट्रेचरवरून खाली उतरवले। तातडीने इतर रुग्णवाहिकांमार्फत या रुग्णांना जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले। आगीचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने घटनास्थळी हजारो बघ्यांनी गर्दी केली होती। त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना पोहोचण्यास आणि मदत कार्य करण्यास अडथळा निर्माण झाला। अखेर पोलिसांनी गर्दी पांगवत वाहतूक सुरळीत केली। काही स्थानिक नागरिकांनी मात्र अग्निशमन दलाला मदत करत रुग्णांना बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली। आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 2 तास लागले। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।